जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 13 एप्रिल 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। यस्टरडे क्वेश्चन म्हणजे तुम्हाला काल सरावासाठी दिलेला प्रश्न असा होता की WHO ने जागतिक हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 जारी केला आहे। तर हेपॅटायटिस हा रोग कोणत्या कारणाने होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विषाणू। WHO ने जागतिक हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 जारी केला आहे। तर हेपॅटायटिस हा रोग विषाणूंमुळे होतो। बघा, हेपॅटायटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे। 5 प्रकारचे विषाणू यामध्ये असतात, A, B, C, D, E। यापैकी हेपॅटायटिस A आणि E हे जे आहेत हे पाणी आणि अन्नामार्फत पसरतात। हेपॅटायटिस A आणि E पाणी आणि अन्नामार्फत। तर बाकीचे जे हेपॅटायटिस B, C, D हे आहेत हे रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे हे पसरले जातात। विषाणूंचा शोध जो आहे तो लुई पाश्चर यांनी लावलेला आहे। हेपॅटायटिस रोगाविषयी अधिक माहिती घेऊया। हा जो रोग आहे हा प्रमुख करून यकृतावर पसरतो। लक्षात, त्याची लक्षणे काय काय दिसून येतात? तर त्वचा आणि डोळे पिवळे पडतात, गर्द पिवळी लघवी येते, मळमळ करते, भूक मंदावते आणि पोटात दुखणे इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत। यावरती उपचार काय केले जातात? तर हेपॅटायटिस A आणि B यासाठी लस उपलब्ध आहे, परंतु हेपॅटायटिस C आणि E साठी मात्र लस उपलब्ध नाही। लक्षात, आणि हेपॅटायटिस D ला हेपॅटायटिस B ची जी लस आहे ती चालते। बरं, पिवळा कावीळ कशामुळे होतो? तर हेपॅटायटिस A मुळे हा पिवळा कावीळ होत असतो। तर पांढरा कावीळ हा जो आहे हा हेपॅटायटिस B मुळे होतो। लक्षात, इतर काही विषाणूजन्य रोग आहेत ते सुद्धा बघू। कांजण्या असेल, देवी रोग, गोवर, गालफुगी, रुबेला, पोलिओ, रेबीज, एड्स, कोरोना आणि झिका हे जे रोग आहेत हे सर्वच विषाणूजन्य रोग आहेत। लक्षात, आजचा प्रश्न क्रमांक 1 बघूया। कोणत्या संघटनेद्वारे ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक रिपोर्ट हा जारी केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेद्वारे ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक रिपोर्ट हा जारी केला जातो। लक्षात, ही जी संघटना आहे WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात तिला। हिची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1995 रोजी। मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत नकोंजी ओकोंजा-इवेला। सदस्य देश त्याचे किती आहेत? 164 आणि हा वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट सुद्धा जारी करत असतो आणि ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक रिपोर्ट सुद्धा हीच संघटना जारी करत असते। लक्षात, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया। जगातील पहिल्या सायबर क्राईम इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10। जगातील पहिल्या सायबर क्राईम इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक हा 10वा आहे। आंतरराष्ट्रीय सायबर टीमने 3 वर्ष प्रयत्न करून हा सायबर विषयीचा जो इंडेक्स आहे तो तयार केला आहे। त्यामध्ये भारत हा 10व्या क्रमांकावर आहे। तर पहिल्या क्रमांकावर आहे रशिया, यामध्ये पहिल्या क्रमांकावर रशिया। दुसऱ्या क्रमांकावर आहे युक्रेन, रशिया युक्रेनचं युद्ध सुद्धा माहीत आहे तुम्हाला। तर दुसऱ्या क्रमांकावर आहे युक्रेन, तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन आणि चौथ्या क्रमांकावर आहे अमेरिका। लक्षात, त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 3 कोणत्या देशाने अंगारा A5 रॉकेट हे लॉन्च केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया। रशिया या देशाने अंगारा A5 हा रॉकेट लॉन्च केला आहे। रशिया या देशाची राजधानी आहे मॉस्को, अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, तिथले चलन आहे रुबल आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया आहे। मॅप मध्ये बघून घ्या, हा जो पिवळ्या कलरचा दिसत आहे हा आहे रशिया देश। आशिया खंडातील हा देश आहे रशिया। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया।
कोणत्या भारतीय साहित्यकाराला विश्व साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ममताजी सागर. ममताजी सागर या भारतीय साहित्यकाराला विश्व साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक लेखक संघटनेद्वारे हा जो पुरस्कार आहे हा दिला जातो आणि ममताजी सागर या कन्नड कवी आहेत, तसेच नाटककार आहेत. यांना हा विश्व साहित्यिक पुरस्कार सध्या मिळाला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा पुनर्निर्मिती ऊर्जा प्रकल्प हा बनवला जात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. गुजरात या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठा पुनर्निर्मित ऊर्जा प्रकल्प हा बनवला जात आहे. गुजरात राज्यातील जे कच्छ ठिकाण आहे येथील खावडा या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जात आहे. यामध्ये सौर ऊर्जा तसेच पवन ऊर्जा या दोन्हींचा समावेश आहे. 538 चौरस मीटर एवढा क्षेत्रामध्ये हा जो प्रकल्प आहे हा बनवला जात आहे. 30,000 एवढा मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. तर बघा मॅपमध्ये बघून घ्या गुजरात राज्य कोणत्या ठिकाणी आहे. तर हे जे आहे हे आहे गुजरात राज्य आणि या ठिकाणी आहे कच्छचे रण. या कच्छच्या रणाच्या ठिकाणी खावडा ठिकाण आहे. या ठिकाणी तो प्रकल्प जो आहे तो बनवला जात आहे. गुजरातची राजधानी काय आहे? तर राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. याच ठिकाणी गीरचे अभयारण्य सुद्धा आहे. वाघासाठी प्रसिद्ध असलेले गीरचे अभयारण्य गुजरात या ठिकाणी आहे. तसेच सोमनाथ मंदिर, राणी की वाव हे ठिकाण सुद्धा गुजरातमधीलच आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न असा आहे की रिकामी जागा हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद. हे कसे असे ऑप्शन रे, 2 असा इकडे 1 असा असं